मंडळी नमस्कार. आज आम्ही आमच्या दाजीच्या चुलत भावाचे एक 16वे होते. त्यानिमित्ताने आम्ही मंगळवेढ्याला आलो होतो आणि पण मंगळवेढा पंढरपूर रोडवर एक भलं मोठं असं एक गणपतीचं असं मंदिर आहे. ते रिद्धी मंदिर आहे. तर त्याची आपण आज माहिती घेऊया. चला. तर या ठिकाणी हरिओम पेढे पाटील यांना थोडी माहिती विचारा. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. समाधान पाटील. समाधान पाटील. बरोबर. मंदिर आम्ही आज पहिल्यांदाच आलो आहे. ते तुम्ही सांगितले बाबा ब्लॉगर बनवून देतो का नाही, तर तुमच्याकडे येस म्हणून रिस्पॉन्स आल्यामुळं बनवूया आपण आता. ही किती वर्षापासून सुरू आहे मंदिरात बांधकाम वगैरे काय? मंदिराचं बांधकाम 42 म्हणजे 83ला काम चालू झालं. 1983ला. बरं. आता 42 वर्ष पूर्ण काम होस्तोर लागले. 3 वर्ष झालं काम होऊन मंदिर चालू झाले. बरं. ठीक आहे. अशोक कोळी म्हणून त्यांचं म्हणजे स्वप्न होतं त्यांच्या आईचं. ती मग मंदिर त्यांनी तयार केलेलं. आईचं नाव काय त्यांच्या? आईचं नाव आता आतमध्ये बाबा. ठीक आहे. केल्यानंतर आम्ही हे डिकमळे घेते एक आहे आणि समोर या ठिकाणी एक डिकमळ आहे. मंदिर तर बाहेरून खूप सुंदर दिसते आणि भाविभक्त रोज सकाळ संध्याकाळ चतुर्थी असेल तर भरपूर प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते असे काही भक्तांनी मला सांगितले या ठिकाणी. तर आज जाऊन आपण पाहूया थोडी माहिती. भरपूर प्रमाणात या ठिकाणी मंदिर परिसरात फिरताना आपण एक नाव सांगा बाहेर. नाही ब्लॉग बनवते असतं आपलं. सांगा की. हो निखिल काय प्रॉपरच का तुम्ही? बरोबर. काय बरोबर प्रसन्न वाटतं इथं आले मंदिरात? बरोबर. किती दिवस आले येतात तुम्ही? 2-3 दिवस. होय काय? बरोबर. गिटार काय वाजवता का? ट्राय करतो. होय काय? जस्ट बिगिनर आहे, आता शिकतो. होय काय? बरं. काय येतंय वाजवायला थोडंफार? सध्या तरी नाही चालू आहे. ठीक आहे. भेटू पुन्हा नंतर आपण. तर मंदिर परिसरामध्ये एक असं अनोखं चित्र पाहायला मिळालं. काय भावूया आपण. माईर्स MIT विश्वशांती गुरुकुल स्कूल ऑफ न्यू कॉलेज वाखरी पंढरपूर यांच्यातर्फे रिद्धी गणपती संस्थान मंगळवेढा यांना सप्रेम भेट. तर हे वारकरी स्वरूपात गणपतीचं दर्शन वारीला चाललेलं असं इथं दिसतंय. मंदिरामध्ये आपण येताना त्या ठिकाणी एक पाटी दिसली आपल्याला. त्या पाटीमध्ये असं लिहिलं आहे की रिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा मंदिराचे निर्माण कार्य 1983ला सुरू झालं. तर 2024 साली हे मंदिर पूर्ण झालेलं आहे. कोळी परिवारातर्फे म्हणजे श्रीमती काशीबाई बाजीराव कोळी यांच्या नातू व श्रीमती पारबाई भगवान कोळी यांचे ज्येष्ठ पुत्र श्री अशोक भगवान कोळी व सौलता अशोक कोळी समस्त मंगळवेढा परिवार यांच्या सहकार्यातून हे शिल्प साकार झालेलं आहे. मोहनलाल फुलचंद सोमपुरा राहणार मंडारा जिल्हा पाली राजस्थान यांनी सदर मंदिर बांधून पूर्ण केलेले. तर आतमध्ये एंट्री करताना आपण गणपती मंदिराला नाव दिलेलं आहे रिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा. चला आज जाऊया आपण गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर आपणाला समोर असं गणपतीचे मंदिर दिसते. नंतर या ठिकाणी प्रदक्षिणा मार्ग आहे. तर डावीकडून प्रदक्षिणा सुरू होऊन उजवीकडे या ठिकाणी संपते. ठीक आहे. बघूया आपण. तर या ठिकाणी मंदिरापाशी आपण प्रदक्षिणा मारूया. नंतर मेन गणपतीचं दर्शन घेऊया. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली यांची मूर्ती आहे. नंतर या ठिकाणी वाल्मिकी रामायण गणेशजी लिखित यांची मूर्ती. तर इथं रिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा उपलब्ध सेवा आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी सुबक अशा मूर्त्या पंचमुखी मारुती पण आहे या ठिकाणी. चला पुढं. या ठिकाणी
तिरुपती बालाजी पद्मावती देवी या ठिकाणी मूर्ती आहे. तसेच लक्ष्मीनारायण यांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. तसंच पुढे जाऊया आपण. मोरेश्वर इथं गणपती आहे. श्री सिद्धिविनायक पण या ठिकाणी आहेत गणपती. श्री बल्लाळेश्वर पण या ठिकाणी आहेत गणपती या ठिकाणी. वरद विनायक गणपतीची मूर्ती आहे. नंतर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची सुबक मूर्ती आहे. रामकृष्ण हरी. सरस्वती मातेचे पण या ठिकाणी मंदिर मूर्ती आहे. अजब आहे बाबा, सर्व मूर्त्या इथं पाहायला मिळतात आपल्याला. श्री शिव परिवार आहे. पार्वती माता आणि शंभू शंकराची मूर्ती. तुळजाभवानीची पण मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळाली. आई राधा उद उद उद. नंतर रेणुका मातेची सुंदर मूर्ती या ठिकाणी. चिंतामणी गणपती पण आहेत. गिरिजात्मक गणपती या ठिकाणी मंदिर मूर्ती आहे. विघ्नेश्वर गणपती आहेत या ठिकाणी. श्री महागणपती पण आहेत या ठिकाणी. राम आणि सीतेची सुबक अशी मूर्ती आहे. जय श्रीराम. श्री महालक्ष्मीची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते आपणास. चला पुढे चला. जेजुरीचा खंडेरायाची मूर्ती, खंडोबाची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी अजून रिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा. मंदिरामधील दैनंदिन रूपरेषा. सकाळी 6 वाजता पहाटे उघडण्याच्या वेळ श्रीची पूजा आरती सकाळी 7 वाजता. श्री महानैवेद्य दुपारी 11:45. आरती सायंकाळी 7 वाजता. शेज आरती रात्री 9:30 वाजता. मंदिर बंद होण्याची वेळ रात्री 9:40. तर भक्तांना जर देणगी द्यायची असेल तर देणगी रूपात मदत हे करणं गरजेचं आहे बरं का. श्री दत्त रूप गजानन महाराज असे दत्तरूप साई मंदिर. दत्तावतारातील गजानन महाराजांची मूर्ती आहे या ठिकाणी. गौतम स्वामींची ही या ठिकाणी मूर्ती आहे. चला आता मूर्ती भरपूर या ठिकाणी मूर्ती आहेत. भाविभक्तही भरपूर आहेत. आपण काही भाविभक्तांना थोडी माहिती विचारूया. चला आता हे मूर्त्या पाहून झाल्या. आपण आता मुळं गणपतीपाशी जाऊया. जरा पुजारी काकांना माहिती विचारूया. संध्याकाळची वेळ आहे. भाविभक्त भरपूर. अरे तसं करू नका. पाया पडा बघू. चला मंदिर मामा पण आहेत. छान अशी भरपूर प्रमाणात या ठिकाणी येतात. सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. सुंदर अशी मंदिर मामाची मूर्ती आहे. नंतर गणपती बहिणीला वर एक काका बसलेत. काकांना विचारावे. काका नमस्कार. नमस्कार. मोठ्यानं सांगा. अशोक भगवान कोळी हां. त्यांच्या आईची इच्छा होती हे गणपती मंदिर बांधावं. तेव्हा त्यांनी त्यांच्या आईची इच्छा पूर्ण केली. गणपती मंदिर रिद्धी सिद्धी महागणपती गणपती मंदिर मंगळवेढ्यामध्ये त्यांनी बांधलेलं आहे. स्वतः स्वखर्चानं बांधलेलं आहे. त्यांना काय अनुभव आले असेल त्यांनी ते त्यांच्याकडे आहेत. काय तर अनुभव दृष्टांत वगैरे झाला असेल त्यांना दृष्टांत त्यांच्या स्वतः प्रॉपर मालकीची जागा आहे. वडलोपरची जागा आहे. बरोबर. बाजूला जागा त्यांनी घेतलेली आहे. हे मंगळवेढ्यामध्ये 42 वर्षे हे गणपतीचं मंदिराचं काम चालू आहे. अजूनही समोरची कमान बांधायची आहे. बाहेर बोर्ड बघितला 83ला सुरुवात झाली वाटतं. आईची इच्छा होती. बरोबर आहे तुम्ही म्हणला. 42 वर्ष. आणि 2024ला काय तर वसंत काय तर ते ह्याला 2024 आता ते 2024 त्याचे वास्तूक झाले.
बांधकाम पूर्ण झाले, बर ते अगोदर तयार होतं. पण हे राहिलेलं काम ह्याच्यात काय थोडीशी कोर्टात केस होती, ती मिटली. त्यानंतर काम चालू केलं, हे पूर्ण झालं. समोरचं फक्त एक मोठी कमान बांधली, ती जागा एकात घेतल्यावर त्यांनी घातल्यावर 16 वर्ष केस चालली होती, बर बर ती मिटली. मग काम चालू झालंय. चालतंय. हा अनुभव तर महत्वाचा आला. हो, मग आता देवाचं काम हातात हो. घेतल्यानंतर अनुभव भरपूर 16 वर्ष मोठा केस झाले, तर ते मिटल्यावर मग हे काम चालू केलं. तोपर्यंत काम करता येत नव्हतं. बर बर असं त्यांचं. मी देवाचे हाच अनुभव आपल्याला महत्वाचा. हो, आणि लोकांच्या सेवेला गणपती मंदिर 2024 पासून खुलं करण्यात आलं. महाराष्ट्रात सगळ्यात रिद्धी महागणपती मंदिर मंगळा सगळ्यात मोठं गणपती मंदिर महाराष्ट्रातील. तर एकमेव. भावी भक्तांनी सुद्धा या मंदिरामध्ये खरंच या. अतिशय सुबक अशा मूर्त्या सर्व आपण पाहिल्या. सगळ्या नंतर हे वरची कुठल्या या की जरा इकडं या की. कोण मूर्ती आहे ती? वरच्या मूर्तीच काय रहस्य आहे? ती शिव पार्वती, हां दशरथ राजा, हां ती राणी, हां ती दत्तात्रय, हां ही 2 राजे, हे सगळे महाराजे, हे जे आहे सगळे, हे सगळे त्यांनी स्थापना करून वरच्या बाजूला ठेवले. राजस्थानची कोणतर होती वाटतं. हे सगळं मंदिर हे राजस्थानच्या कारागिरांनी बांधलेलं आहे. बरं बरं बरं. ठीक आहे. राजा काल बाहेर बोर्ड वाचले सगळे. हो. ती गणपतीचं मंदिर, ते पेढेवाले बी सांगत होते. मी विचारलं बाबा असं असं आहे करू का? म्हणजे काय आहे ते म्हणले काय जी बिनधास्त कल्पना करा. तेवढी ह्यापेक्षा दुसरी काय कल्पना त्यांची असेल. मूळ आईची इच्छा होती त्यांची, एवढाच विषय आहे. आणि सध्या आईची इच्छा पूर्ण करणारी केली, सुद्धा माणसं केली. पाहिजेत. हो, हो, पाहिजे ती. नक्कीच. पण आज बरीचशी मंदिर बरोबर तशी आहे. नाहीये. बघताय तुम्ही आता जगात काय शिक्षण चाललंय सध्या. शिकलं, नोकरी लागली, आय माय कोणाची चिमणी माझी कोणाची म्हणून आपली लागली हिंडायला. मग ह्या देवाला जा, त्या देवाला जा म्हणून मी आता सार्वजनिक विषय. आणि डिजिटल झाल्यामुळे तर मग काय कोणाची किंमतच नाही त्यांना. बाकी काय दिसत नाही. त्रास व्हायला की वृद्धाश्रमात घेऊन ऍडमिट करायचं, सोडायचं, पैसे भरायचे. महत्वाचं आई पगार वडिलांची आहे मुलाला, आईपाला सांभाळत नाही, त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे त्याने जन्माला गाठलं, त्याची जर त्याला किंमत नसेल, मग तो पत्नी आणि त्याच्या पैशाला किंमत आहे, आईबाला तो किंमत देऊ शकत नाही. याचा अर्थ त्याला काहीही फायदा होणार नाही. आई वडिलांना सांभाळणं आद्य कर्तव्य आहे, पहिलं कर्तव्य आद्य. नक्की 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 नक्की. भले देवाला पाया पडायला जाऊ नको, पण आई वडिलांना सांभाळ. बरोबर आहे. मग आता ह्यापेक्षा दुसरं काय? आई जर वडील तुम्ही आज आई वडिलांना नाही सांभाळत, उद्या तुमची मुलं तर सांभाळणाऱ्या धुतलेला थळा उभा असतो. ते सवय लागणार पुढे तशीच. धुतलेला थळा उभा आहे. तुम्ही आज जर नाही समजत, तुमची मुलं तुम्हाला सांभाळणार नाही. हे पांडा पाडू दे नाही असं वाईट गोष्टी. जसं आहे तसं. म्हणजे तुम्ही शून्यातून निर्माण केल्या आज बाय. कोणत्याही धर्मात असू द्या, फक्त आई वडील कुठला महत्वाचे. जरी धर्म असू द्या, जाती असू कुठलाही या जगातला कुठलाही माणूस घ्या, आई बापाशिवाय त्याचा जन्मच नाही. जन्मच मग नाही. त्यांनी जन्माला का गाठलं? देवाने सुद्धा हात टेकले हो, होते. मग याचा अर्थ मग आता पंढरपूरला विठ्ठलाला पुंडलिकान वीट फेकली, त्या विटेवर तो उभा राहा, माझ्या आईवडिलाची सेवा मला पूर्ण कर. लांबूनच फेकले. हो, नंतर मग आपण बघू. मग नंतर मी तुझ्या पायापडायला येतो. म्हणजे आधी जगात आईवडिलाची सेवा, अजून सेवा पूर्ण झालीच नाही. तो विठेवर उभा, 28 युगी विठेवर उभा तसाच आहे. अजून तर दिसतोय आपलं. तसाच आहे. बरं. जशी त्याची कथा घडलेली. लोकांना अनुभव भरपूर येत असतील. खरे जर देव कोण असतील तर पहिले आई वडील. हो, नक्की नंतर हे आपण घडवलेलं आहे. हे टाकीशिवाय बरोबर आहे. देव पण येत नाही. पण खरे आई वडील हे पहिले देव, नंतर गुरु, हे दुसरे गुरु, पण पहिले आई वडील गुरु. आई वडिलाशिवाय हे ओपन काही नाहीच आहे ना यात. नाही. आपण सुद्धा आई वडिलापासून ओपन झालो ना. नाहीतर तुम्ही ही दुनिया कोणी दाखवली? त्यांनी दाखवली. बरोबर आहे. खरी आई वडील देव. मंदिरात बी मूर्त्या भरपूर आहेत. मी पाहिल्या 51 मूर्ती, 51 मूर्त्या. सगळ्या मूर्त्या मी बघितल्या. अगोदर आत हा, सगळ्या पूर्ण हे करून घेतलं. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला मूर्ती आहे, पाठीमागच्या बाजूला बाहेर संपूर्ण मूर्ती आहे. बरोबर. हे मंदिराच्या आतमध्ये 51 मूर्त्या. हे जसं शिखर आहे हा, ते मोजून घेतो. हे जसं शिखर आहे तसंच बाहेरच्या बाजूला ती मूर्ती आहे. तशी त्याला पाठमोरे. मग त्या दोन्हीत मिळून एकच शिखर, बरोबर. इकडं आणि तिकडं. असं मी आता हे चतुर्थीला कार्यक्रम मोठा असतो असं मला ते पेढेवाल्यांनी सांगितलं. फार मोठा. सकाळी 6 वाजल्यापासून ओक्यात रात्री 12 पत्र माणसे. आपण वैयक्तिक काय प्रसाद देऊ शकतो का सामूहिकच? तुम्हाला काय वाटायचं असेल तुमचं तुम्ही आणून वाटू शकता. नाही, जेवण स्वरूपात किंवा काही देऊ शकता, जे तुमची इच्छा आहे. आम्ही त्याला ना म्हणायचा प्रश्न येत नाही. तुम्हाला काय द्यायचं असेल तर अगोदर आधीची
सांगायचं आम्ही संकटीराव महाप्रसाद करणार आहे, हं, मग तुम्हाला अनुमोदन देतात, ठीक आहे तुमचं तुम्ही करा. मग दुसरा कोण असेल तर त्याला म्हणा जरा थांब, त्यांचा होऊ दे मग तुमचा दे. हं, कारण भाविक भक्त भरपूर येतात, बरोबर. एवढं देऊन बी ते पुरत नाही, हं, शेवटी कमी पडतो प्रसाद. हं, मग एवढं पब्लिक येते कालच्या अंगारकी चतुर्थी एवढं शेवटाला आम्हाला थोडंसं स्वयंपाक अपुरा जापा. हां हां हां, त्यांनी त्यांच्या नियोजन केलं होतं. स्वामी मला म्हणजे 15,000 लोक येऊन गेले. शेवटी प्रसाद एक चमच्याभर जरी मिळाला तरी हो ठीक लोकांनी आहे, खुश. पण आता तुम्हाला पोट भरून जेवण म्हटलं तर चपाती, कळ्या, हां, भात, 2 भाज्या, सगळं पोट भरून जेवण असं मांडी घालून वाढून घेतो. वाढलं लोकांना वाढलं काय नाही, मग ज्याला नको आहे त्यानं बांधून नेलं असं. पण ते अशोक भाऊ येतात का इथे हो, मंदिरात? येतात. बरं, वर्षातून एकदा येतात नाही ना? नाही, दर महिन्यात इथंच येतात. काही संकष्टीला? हो, संकट बरोबर, बरोबर. कंपल्सरी यावं लागतं. असं आहे. त्यांची मंडळी इथे आहे, हां, हां, त्यांच्या मुली आहेत, मुलं आहेत, हं. हे सगळे हे तर मत्तीला इथं माणूस बसायला जागा. हं. मंदिर परिसर बघितला पाठीफळ समोरचा? खूप मोठा आहे. मंगळवेढ्यात पहिलंच हे मोठं. किती जागा तरी 1 एकर गेला असेल की? ही 1 एकर जागा आहे. 1 एकर. 1 एकर मंदिर परिसर जादाच आहे. संपूर्ण 1 एकराच्या वरती आहे. 1 एकरला जागा हां. जादाच आहे, पण धरताना त्यांनी 1 एकर झाले. बाजूही जागा 1 एकर आहे आणि ह्याला किती आहे? बरोबर आहे. त्यांच्या बापाची प्रॉपर्टी स्वतः. म्हणजे डिमार्ट पद्धत त्यांची बापाची. हां 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 हां, बरं बरं बरं. मंदिर परिसर छान आहे, प्रसन्न वाटलं या ठिकाणी. धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी प्रेम. मी सकाळी पूजा अर्चा तुमच्याकडेच असते का? स्वामी असतो सकाळी 7 सकाळी स्वामी. बरं. त्याच्यानंतर मी 12ला येतो, हं. 1ला जेवायला जातो, परत 4ला येतो, संध्याकाळी 9 पत्र मी हं, थांबतो. हं, हं. बरं बरं. 9ची आरती झाली की मग मी जातो, त्यांचं काय राहिले का असते ते करतात. सकाळची किती वाजता आरती असते? सकाळी 7 वाजता आरती. 7 वाजता. संध्याकाळी? सकाळी 7ला आरती, दुपारी 12ला आरती, हं. संध्याकाळी 7ला आरती. सकाळच्या आरतीचं काय महत्व? सकाळची आरती त्यांच्या पद्धतीने काय असं ते आणि दुपारी 12 वाजता आरती कसली हो, म्हणायची? ती शेजारती का कशी म्हणायची? शेजारती. पुन्हा संध्याकाळची 7 वाजता आरती असती. हं. ही कंपल्सरी 4 आरती असतात. हां हां हां. सकाळी सकाळी येतं ते 7ला, पुजारी नाव काय संध्याकाळी त्यांचं? 7ला. त्यांचं नाव काय? रमेश स्वामी. रमेश स्वामी काय? माझं नाव कोंडीबा भंडा दबडे. मंगळवेढा. मंगळवेढ्याचं. मी बरं. आता एक 15 दिवस झाले मी सर्व्हिसला कामाला लावले मला. हां हां हां. ते गरीब मालकरी माणूस म्हणून त्यांनी. बरं बरं, ठीक एक ब्राह्मण मुलगा होता, त्याच्या पायाला काय तर लागलं आहे. थोडंसं, हं, हं. मग तो यायला तयार नाही, मग मला त्यांनी घेतलं. मालकाचे पूर्वपुण्यव्यान आहे. हो. आणि मालकाने आईला साथ घालून हो आपलं हो हो. थोडं पार पाडलं. आईची इच्छा. अशी मुलं पण पाहिजेत. आता ते त्यांच्यावर भाग्य, त्यांचा शब्द पाळायचा, गेली तरी सुद्धा शब्द मला तर वाटतंय इथून पुढच्या सगळ्या पिढ्या त्यांना जिथपर्यंत जग आहे तोपर्यंत त्यांनाही काही कमी पडणार नाही. 1000 वर्षी टिकल अशी हे बरोबर बरोबर. मंदिर 1000 वर्षी टिकेल होय. असं त्यांचं आत्मविश्वास हो, आहे. हो, हो. चालतंय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बाहेर आल्यानंतर रिद्धी सिद्धी महागण मंदिराविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. अशी बरीचशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि मालकाचं खरंच बरं का या ठिकाणी ह्या त्यांच्या आई आहेत. आई आजी दिसतात बहुतेक. अशोक भगवान कोळे अध्यक्ष आहेत. यांचं खरंच खूप म्हणजे धन्यवाद मानता येणार नाही आपल्याला. बाहेरच्या बाजूला आपण आलेलो आहोत. तर पहिल्यांदाच संत तुकाराम महाराजांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर संत एकनाथ महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे. रामदास स्वामींची मूर्ती या ठिकाणी आहे. पुढे संत नामदेव महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे. संत सावतामाळी यांची मूर्ती या ठिकाणी दिसते आपल्याला. गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी. नमो बुद्धाय. संत गाडगे बाबांची मूर्ती या ठिकाणी आहे आपल्याला पाहायची. हॅलो. श्री संत गोरा कुंभार. श्री गुरु नानकजी यांची मूर्ती आहे. श्री संत कबीर. पुढे
गणपतीचा परिवार या ठिकाणी लावलेला आहे. पहिल्यांदाच पाहतोय गणपतीचा परिवार, श्री गणेश परिवार. श्री संत जगनाडे महाराज या ठिकाणी, श्री आर्वीकर महाराज, श्री संत रोहिदास महाराज यांची मूर्ती आहे. संत सेना महाराजांची मूर्ती या ठिकाणी दिसते आपल्याला. या ठिकाणी आदमापूरचे संत बाळमामाची मूर्ती दिसते. श्री संत नरहरी सोनार यांची मूर्ती या ठिकाणी आहे. श्री संत बसवेश्वरांची ही मूर्ती या ठिकाणी दिसते. संत चोखामेळा यांची मूर्ती आपल्याला दिसते. हे स्वामी महाराजांचे भक्त शंकर महाराज. हे खर्डीचे सीताराम महाराज हे आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा मूर्त्या आहेत. आतील काकांनी सांगितले बाबा 51 मूर्त्या आहेत. बाहेरच्या मूर्त्या काय कृष्ण या ठिकाणी सुंदर असे तुळस. हे काय करतोय? मंगळवेढा सिद्धी मंदिर गणपती मंदिरास भेट दिल्यानंतर मला आरती करण्याचा मान सन्मान मंदिर समितीने दिला. त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. आजीची इच्छा होती किंवा या ठिकाणी मंदिर व्हावं. त्यामुळे त्याने आजीने बांधायला सुरुवात केली. त्यावेळी एक मूर्ती सापडली त्यांना. ती मूर्ती थोडं हे होते पण नंतर चांगली मूर्ती आणून त्यांनी म्हणजे या ठिकाणी घर बांधणार होते आजी. घर बांधायचं बंद करून त्यांनी मूर्ती सापडल्यामुळे तर हे चालू केलं त्यांनी. जवळ 83ला सुरुवात केलेली आहे. या 2024ला पूर्ण झालेलं आहे. जवळ 40-42 वर्षानंतर पूर्ण झालेली. नातवांनी पूर्ण केलं. नातू म्हणजे अशोक भगवान कोळे हे नातू त्यांचे त्यांनी पूर्ण केले. असं तुम्हाला काय हे नातू हां अशोक भगवान कोळे हे अध्यक्ष म्हणजे स्वतः ते सगळं. ठीक आहे चालतंय. आणि लोकांना अनुभूती आली असली अनुभूती आहेत की किंवा ज्यावेळी मागणी केली आम्हाला हे पाहिजे हे होणार ते पाहिजे म्हणलं तर ते प्रत्येक वेळी त्याचा अनुभव आलेला आहे. किंवा मला मूल झालं नाही मुलं किंवा माझं हे आहे म्हणजे हे कमी व्हावं किंवा एखादं अपंग आहे त्याला बाबा चांगल्या दृष्टी ज्याला असं बऱ्याच लोकांचं मनापासून केलं सगळ्या केलं. गोष्टी हो. पूर्णत्व असतात. ठीक आहे रामकृष्ण आहे. रामकृष्ण. काका साफसफाई चालू आहे काय? किती वर्ष झालं चालू आहे तुम्ही करताय? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झालं काय? बरोबर. ही रोज असते सकाळ संध्याकाळ? बरोबर ठीक. सेवा सुद्धा खूप महत्त्वाची आहे. या पाठीमागं निस्वार्थ जरी असो किंवा कुटुंबासाठी जरी करत असते तरी या पाठीमागं सध्या पैसे घेऊन सुद्धा कोण काही सेवा व्यवस्थित देत नाही. त्यामुळे आम्हाला खूप आयुष्य लाभो. मंगळवेढाकरांनो, तुम्हाला एक माझं विनंतीचं असं सांगणं आहे की बाबा हे वैयक्तिक मालकीचं जरी मंदिर असलं तरी कोणताही देव हा वैयक्तिक मालकीचा नसतो. पण त्यांना भावलं त्यांनी सर्व मंगळवेढाकरांसाठी एवढे अभूतपूर्व असं तुम्हाला पोचपावती म्हणून तुमच्या सेवेसाठी असं एक मोठं संगमरवरी मंदिर अशोक कोळी भाऊंनी या ठिकाणी तुम्हाला खुलं करून सर्वांच्या ह्यासाठी मोकळं केलेलं आहे. आणि खरंच हे गणपतीराया या मंगळवेढाकरांचं सगळ्यांचं भलं होऊ दे. तुझ्या चरणी नतमस्तक होऊन एवढीच प्रार्थना करतो. आणि जगाला सगळ्या सद्बुद्धी चांगली बुद्धी दे. आणि
गणपती बाप्पा मोरया.